करणं हे या राजकीय लोकांचा हेतू आहे. आणि मग ते खाली तळागाळात पण तोच उद्देश होतो. दोन पार्ट्यांमध्ये भांडणं लावा, दोन घरांमध्ये भांडणं लावा आणि त्यांना बाजूला करा. आज तिकीट देताना आपण बांधलोय, ज्यांनी मंचरमध्ये यायला त्यांना जागा दिली, आमचे नितीन शेठ थोरात असतील, त्यांची जी मिसेस आहे अत्यंत सुसंस्कृत, अगदी कीर्तन प्रवचन करणारी, उच्च शिक्षित, सगळ्या समाजाची बसवूट असणारी, तिचं तिकीट नाकारलं. कांता शेठची सुनबाई अगदी डॉक्टर आहेत, त्यांचं तिकीट नाकारलं. माझं नगराध्यक्षपद येऊ नये, माझ्या सुनेला नगराध्यक्षपद येऊ नये म्हणजे युती केली आणि आम्हाला पक्षातूनही बाजूला काढण्यापर्यंत. पण मी त्यांना आव्हान करतो की तुम्ही फक्त हे चुकीची कामं करू शकता, आम्हाला थांबवू शकता, पक्षातून थांबवू शकता, पण मला हे माहिती आहे की आम्ही अपक्ष म्हणून आता मला पक्षाने पण निलंबित केलंय, तुम्ही नगराध्यक्षपद घालवलंय, पण अपक्ष म्हणून आम्ही किती कामं करू शकतो. एक साधा कार्यकर्ता म्हणून मी 100 कोटी आणले, तर माझी सून ज्या वेळेला अपक्ष म्हणून नगराध्यक्ष निवडून येईल, निश्चित साहेब तुम्ही स्पर्धा लावा. तुमचा जिल्हा परिषदचा सदस्य, तुम्ही आतापर्यंत केलेली कामं, दादांनी केलेली कामं, मी वचन देतो की आमच्याकडे कुठलंही राजकीय वलय नसता, अपक्ष म्हणून तुमच्यापेक्षा 1 कोटीची तरी कामं आम्ही जास्त करून टाकू. माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना. तर तुम्ही समाजाची कामं करा. काय अत्यंत वाईट वाटतं दैने साहेब, काय चुकीचं केलं मी तुम्हाला सांगा. सकाळी उठल्यापासून मी स्मशानभूमीत दशक्रियाला असतो, मैतीला असतो, 100 जणांचे फोन आले तर मी कुठे हजर असतो. कुणाची फी भरायला नाही तर आम्ही हजर असतो. शाळेत जातो, दवाखान्यात जातो, ग्रामीण रुग्णालयात जातो. माझ्या मुस्लिम बांधवांना विचारा, रात्री 2 वाजता फोन केल्यानंतर म्हणतात साहेब इथं घेतलं जात नाही, काय करू मी. आम्ही वायसीएमला फोन करतो, तिथं त्यांना ऍडमिशन करून घेतो, 4-4 वाजेपर्यंत जागतो. साहेब आम्ही काय चुकीचं केलंय, तुम्ही काय शिक्षा देताय आम्हाला, का आमच्या पार्टीमध्ये हस्तक्षेप करताय, का मंतरचं नुकसान करताय. अरे आम्ही मंतरचं वाईट केलं असतं तर तुम्ही आम्हाला हे करायला पाहिजे होतं, आमच्या वाट्याला दुःख द्यायला पाहिजे होतं. पण साहेब आम्ही घाबरणार नाही, रडणार नाहीये, आम्ही तुम्हाला ठोस उत्तर देणार आहे. तुम्ही मंतरकरांचं नुकसान करताय, संजय थोरातचं नुकसान करत नाहीयेत तुम्ही. माझ्या माझं पूर्ण आध्यात्मिक जो समाज आहे, सगळं हिंदुत्ववादी संघटना आहे, सर्व जाती धर्म जे आहेत ते सर्वांचं पाठबळ आहे. आज तुमच्या धाकानं, तुमच्या दपाटशाहीनी समाज पुढे येऊन बसत नाहीये. मला काल आमचे कार्यकर्ते म्हटले सेट कसं करायचं, आपली सभा नका घेऊ, आपल्याला